गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। सद्गुरूंना नमस्कार करते, श्री विठ्ठलाला नमस्कार करते। आज आषाढी एकादशी आपल्याला माहितीच आहे। आपण सगळ्यांना नमस्कार करते आणि आपल्या विषयाला आता सुरुवात करूया। आपला चालला आहे तो ब्रह्मानंद योगानंद हा चालला आहे। गेल्या वेळेस आपण सुरू केलं प्रकरण। इथे ब्रह्मानंद हा खरा आनंद असतो। आणखीन हाच आनंद वेगवेगळ्या कारणांनी प्रकट होतो। तर त्याच्यातला योगानंद म्हणून आपला विषय चालला। योग म्हणजे जुळणं। जेव्हा त्याच्याशी कुठल्याही कारणाने जोडले जातो तर त्यावेळेस तिथे आनंद प्रकट होतो। त्याचा आता पुढे येणारच आहे, त्यावेळेस आपण बघू। आणखीन ब्रह्म आहे ते आनंदमय आहे। ब्रह्म पूर्ण आनंद रूप आहे। त्याच्यात दुसरं काहीही नाही। सच्चिद आनंद रूप असं आपण म्हणतो त्याला। आणि आनंद हे त्याचं विशेष रूप आहे। आनंदातूनच सगळी भूत जन्माला येतात। आनंदात ध्येव इमानी भूतानी जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्ति अभिसंविशन्ति तत् ब्रह्म तत् विजिज्ञासस्व म्हणून श्रुती सांगते की ते जे ब्रह्म आहे त्याच्यातूनच सगळे जन्माला येतात। म्हणजे आनंदाच्या अंशातूनच जन्माला येतात। आनंदातच राहतात, कारण आपल्याला आनंद मिळत असतो काही ना काही कारणाने। विशेषतः झोपेच्या ह्याच्यात आनंद मिळतो आणि त्या आनंदाच्यामुळे आपण आरामात जीवन जगतो। जर का कसलाही आनंद वाट्याला आला नसता तर शक्य नव्हतं। म्हणजे कोणी कोणी आपल्याला खूप दुःखी दिसतात, खरं आहे, पण ते जरी दुःखी दिसले तरी देखील त्यांना बारीक बारीक सुखही मिळतच असतात। विषयांच्या निमित्ताने मिळतात, झोपेतून मिळतात, कुठच्या ना कुठच्या तरी निमित्ताने त्यांनाही सुख मिळत असतात आणि त्यामुळे ती राहू शकतात। आनंदामुळेच माणूस जगू शकतो, सगळे जीव जगू शकतात। आणि शेवटी जेव्हा ते जातात तर त्यावेळे ते आनंदातच जातात परत। आनंदाने जात नाहीत, पण आनंदातच जातात। जीवनमुक्त आनंदाने जातात। पाहू नये तोंड विटाळाचे म्हणून आनंदाने निघून जातात इथनं। आम्ही जातो आमुच्या गावा आमुचा राम राम घ्यावा म्हणून आनंदाने जातात। पण आपण नाईलाजाने जातो। खरं जायला हवं ते आनंदाने जायला हवं, कारण आनंद रूप आपण होणार असतो। अर्थात आनंद रूप होणं हे जीवनमुक्ताच्या बाबतीत आहे। ज्याला जीवनमुक्ती मिळालेली नाही आहे तर त्याला पुढे गती आहे, पुढे दुसरा देह आहे त्याला। पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम सुरू आहे। हे संसारे बहुतुस्तारे कृपया पाही पाही मुरारे म्हणून म्हटलेलं आहे, भजगोविंदमचं आहे। तर आपल्याला जगायला आनंद लागतोच। मग आता आपण निर्माण झालो, सगळं जग निर्माण झालं, सगळी भूत निर्माण झाली। हे उत्पन्न व्हायच्या आधी काय होतं? केवळ एक आनंदरूप ब्रह्म होतं, दुसरं काहीही नव्हतं। फक्त ब्रह्म होतं, दुसरं काही शिल्लक काहीही नव्हतं। म्हणजे द्वैत नव्हतं। द्वैत नव्हतं म्हणजे त्रिपुटी नव्हती। आपल्याला माहिती आहे की प्रत्येक गोष्ट आपण त्रिपुटीतनं करत असतो। सगळे व्यवहार जे आहेत ते त्रिपुटीयुक्त आहेत। म्हणजे ज्ञानाची त्रिपुटी, ज्ञाता ज्ञान, ज्ञेय, कर्माची, कर्म क्रिया कार्य, सगळ्याला ह्या त्रिपुटी आहेतच। त्रिपुटी म्हणजे तीन प्रकार त्याचे। ह्या तीनच्या शिवाय कुठलंही कार्य होत नाही। ज्ञाता असायला लागतो, काहीतरी ज्ञेय असायला लागतं, तर त्याला ज्ञान होऊ शकतं। ज्ञाताच नसला, ज्ञेय पडलात, पुष्कळ पडली आहेत, पण त्याचं ज्ञान होणार आहे का कोणाला? होणार नाही आहे।
ज्ञान तत्व सगळीकडे विद्यमान आहे, ज्याला आपण चित्त म्हणतो, ब्रह्मरूप म्हणतो. पण केवळ ते आहे, केवळ ते जेव्हा होतं, जेव्हा ज्ञाता नव्हता, म्हणजे जेव्हा विश्व निर्माण झालेलं नव्हतं, तेव्हा त्रिपुटी नव्हती. म्हणजे ही त्रिपुटी रूप जे द्वैत आहे हे निर्माण झालं हे सृष्टीच्या निर्मितीनंतर. त्याच्या आधी भूमा होतं. भूमा म्हणजे अत्यंत व्यापक असं तत्व होतं, फार मोठं. भूमाचा अर्थ तो परमात्मा होता, तिथे बाकी काहीही नव्हतं. आणि त्रिपुटी जी आहे ती आत्ता पाहिलं की त्याच्यात द्वैत आहे. द्वैताशिवाय त्रिपुटी होतच नाही. तीन आहेत तिथे. त्यातलं जे ज्ञान म्हणून आहे, तर त्याचा विचार आपण ब्रह्मरूप आहे अशा पद्धतीने करू शकतो. पण ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय हे जे तीन आहेत त्यांचं स्वरूप काय आहे? ज्ञाता जो आहे तर तो आपली बुद्धी जाणते असं आपण म्हणतो, म्हणजे विज्ञानमय कोश. बरोबर आहे. बुद्धी जाणते, माझ्या बुद्धीला कळत नाही, मला स्मरण राहत नाही, माझी बुद्धी दगा देते, आपण नेहमी हे म्हणत असतो. बुद्धीला ज्ञान होतं म्हणजे काय होतं? जे ज्ञान असतं ते प्रकट होतं. आणि हे प्रकट झालेलं ज्ञान बुद्धीच्या मार्फत होतं. पण बुद्धीपर्यंत सगळं चैतन्य जे आहे, मनात जे चैतन्य म्हणजे अंतःकरणातलं चैतन्य आहे, तर त्याच्या ते ज्ञानरूप आहे. आणि त्याच्यामुळे ते ज्ञान होतं हे लक्षात घ्यायचं. आणि मन सगळे माहिती बुद्धीपर्यंत आणून देते आणि बुद्धीला मग कळतं, ती निर्णय घेते. आणि ज्ञेय म्हणजे सगळे विषय, पंचविषय जे आपण म्हणतो, शब्द, स्पर्श, रूप, रसगंध, तर हे सगळे ज्ञेय पदार्थ आहेत. विचार केला म्हणजे शब्द हा ज्ञेय आहे, म्हणजे कुठनं तरी आघात होतो. म्हणजे दोन गोष्टीतनं एकत्र जेव्हा येतात तेव्हा शब्द प्रकट होतो. आपण बोलतो, मी एकटी बोलते असं आपल्याला वाटेल, पण बोलण्यामध्ये सुद्धा स्वरयंत्राच्या इथे, आणखीन मुखामध्ये, जीभ, टाळू, ह्या सगळ्या ह्याच्यात 8 ठिकाणी प्राणशक्ती म्हणजे वायू प्राणशक्तीच्यामुळे आदळतो, आणखीन त्याच्यामुळे ध्वनी निर्माण होतो. म्हणजे तिथे देखील कुठेतरी आघात आहे. आघाताच्या शिवाय ध्वनी निर्माण होत नाही. आज टाळ वगैरे वाजतायत, मृदुंग, टाळ, सगळीकडे जेव्हा दोन एकमेकांच्या वरती आपटतात, दोन एकमेकांच्या वरती जेव्हा वाजतात, त्यावेळी ध्वनी निर्माण होतो. म्हणून शब्द, स्पर्श दोन आहेतच तिथेही. रूप बघणारा कोणीतरी आहे, रस तसंच आहे. हे जे सगळी आहेत, तर ही त्रिपुटींच्या शिवाय म्हणजे ह्या विषयांच्या शिवाय, कुठल्या विषयाचा असेल ती गोष्ट वेगळी, पण कुठलाही विषय असला तरी ह्या पाचांव्यतिरिक्त पद्धतीने आपल्याला कळत नाही. कुठलाही असून दे. आंबा पाहिला, आंब्याचं आपल्याला रूप कळतं, गंध कळतो, चव कळते, स्पर्श कळतो, बरोबर आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीचं आपल्याला ह्या 5 पद्धतीनेच ज्ञान होऊ शकतं. म्हणजे ज्ञेय जी आहेत तेही शब्द, स्पर्शादी विषय आहेत. आपण म्हणू की मला आंब्याचं ज्ञान झालं, पण वास्तविक ह्या विषयांच्यामुळे आपल्याला ज्ञान झालेलं आहे. ह्या विषयांचं ज्ञान आहे आपल्याला, आणि त्या विषयांचं एकत्रीकरण करून बुद्धी निर्णय घेते की हा आंबा आहे. अशा पद्धतीने जेव्हा कुठचंही फळ दिसतं तेव्हा त्याला आंबा म्हणतात. संस्कार असतात आपल्यावरती. हे जे आहे की आपल्याला दृष्टी म्हणा, विषयच आहेत, पंचविषय आहेत, तेच सगळे ज्ञेय आहेत. आपण त्याला नावं कितीही दिली तरी. आणि ही जी त्रिपुटी आहे ही मुळात कार्य आहे. जग निर्माण झालं तर त्यावेळेस ह्या त्रिपुटीचं सगळं जे घटक आहेत ते निर्माण झालेले आहेत. उत्पत्तीपूर्वी काय होतं? ती ब्रह्मरूपच होती. ती ब्रह्मातच लीन होती आणि तिथूनच ती आलेली आहे. सगळे त्रिपुटीचे जे घटक आहेत, सगळे जगातले घटक आहेत, ते त्यातूनच आलेले आहेत. आणि जेव्हा त्रिपुटी नसते तर त्यावेळेस द्वैतरहित आत्मा अनुभवाला येतो असं म्हणतात. फक्त प्रॉब्लेम एवढाच असतो की आपल्याला ते कळत नाही. म्हणजे मला आत्म्याचा अनुभव येऊन गेला हे आपल्याला कळत नाही. कधी कधी आपल्याला अनुभवाला येतं
झोपेत गाढ झोप जेव्हा लागली तर तेव्हा सत्संपन्नो भवती असं श्रुती सांगते. म्हणजे तो ब्रह्मामध्ये तो जीव विलीन होतो. त्यावेळी त्याला पूर्ण ब्रह्मानुभव असतो. पण दुर्दैवाने तो जागा होतो, आणखीन जागा होतो, तो पूर्ण अविद्येसह जागा होतो, त्याच्या अज्ञानासह जागा होतो. आणि त्याच्यामुळे मी अमुक, हे जग असं वगैरे सगळे संस्कार त्याच्याबरोबर जागे होतात. त्याचं अज्ञान जसंच्या तसं राहतं, जरी तो रात्री सत्संपन्न झाला तरी. हा आनंदाचा आपल्याला फार मोठा अंश असतो. याच्यावरती आपण जगत असतो जर का विचार केला तर. कारण गाढ झोप जी आहे ती जर का लागली नाही तर किती बेचैन होतो आपण. रात्रभर स्वप्न पडत होते, हे मानसिक आहे. म्हणजे स्वप्न जेव्हा आपल्याला पडतं ह्याचा अर्थ आपल्याला गाढ झोप लागलेली होती. कारण गाढ झोपेत गेल्याशिवाय आपण स्वप्न अवस्थेत जाऊच शकत नाही. शास्त्र सांगतं की गाढ झोप म्हणजे कारण देह आहे आणि त्याच्यातून स्वप्न किंवा जागृती ह्या अवस्थात आपण जातो. त्यामुळे ज्यावेळी आपल्याला स्वप्न पडतात त्यावेळी थोडा वेळ का होईना आपल्याला गाढ झोप लागलेली असते. आणि गाढ झोपेत जेव्हा आपण ते सत्संपन्न होतो म्हणजे ब्रह्मामध्ये विलीन होतो, ते आपल्याला सुख मिळतं. आणखीन म्हणून मी सुखात झोपलो तो काय बरं वाटलंय अशा पद्धतीने जागं झाल्यानंतर आपण म्हणतो आज फार छान झोप झाली, अगदी फ्रेश वाटतंय. जागं झाल्यावर आपण म्हणतो. पण तरी मी म्हणजे देह हे आपलं गेलेलं नसतं, जरी ब्रह्माशी आपण एकरूप झालो असलो तरी. दुसरी कुठची अवस्था आहे, ही निद्रा झाली. ज्यावेळी हा योगानंद चाललाय ना आपला, त्यावेळी जीव हा ब्रह्माशी पूर्ण जोडला जातो. दुसरी अवस्था आहे ती समाधी अवस्था आहे. समाधी अवस्थेत देखील त्याच्यातून बाहेर आल्यानंतर कळतं की मला समाधी लागली होता. आता समाधीच्या जशी गाढ झोपेचं आहे ना तसंच समाधीचं आहे. त्यावेळेस काहीही कळत नाही, देहाचं भान नसतं, मी कोण आहे भान नसतं. जितकी गाढ झोपेत अज्ञान असतं तितकंच आपण समाधी अवस्थेत पूर्ण ज्ञानरूप झाल्यामुळे वेगळेपणाने ज्ञान व्हायला शिल्लक राहत नाही कोणी. ज्याला ज्ञान व्हायचं तो जो जीव आहे, त्यातला जो चिदाभास नावाचा घटक आहे तो ब्रह्मरूप झालेला असतो. माऊलींची ओवी आहे ना की परतोनी पाठीमोरे ठाके आपण या आपण पे देखे देखत खेव ओळखे म्हणे तत्व हे मी. ज्यावेळी आपण साधना करतो, सोहम म्हणतो, तर त्यावेळी आपलं वृत्ती जी असते तर ती ब्रह्माला घट्ट धरून ठेवलेली असते वृत्तीने. म्हणजे सोहम एवढंच फक्त अंतःकरणात शिल्लक असतं, बाकी कसलंही भान नाही आहे. देहाचं भान नाही, जगाचं भान नाही, कसलं नाही, केवळ सोहमचं भान राहिलं आहे. अशी जी अवस्था असते ह्याच्यातून सोहम करता करता तो अहम जो असतो तो विलीन होऊन जातो. चिदाभास जो असतो तो ब्रह्मामध्ये विलीन होऊन जातो. परतोनी पाठीमोरे ठाके जे आहे ते जगाकडे लागलेली नजर जी आहे आपली ती आपण आत वळवलेली आहे. आणखीन आत वळवल्यामुळे ज्या वेळे ते ब्रह्माला बघतो असं आपण म्हणूया चिदाभास, आणि तो त्याच्यातच देखत खेव ओळखे म्हणे तत्व हे मी, आणि त्याच्यात विलीन होतो. थोडक्यात ही काव्यमय भाषा झाली. पण ज्या वेळेस आपलं वृत्ती जी आहे, अंतःकरण वृत्ती जी आहे ती ब्रह्माच्याच आकाराची झालेली आहे, सोहम एवढंच जेव्हा भान राहतं तेव्हा आपण पाहिलेलं आहे फलव्याप्ती आणि वृत्तीव्याप्ती. वृत्तीने ज्या वेळेस व्यापलं जातं म्हणजे फक्त तेवढं भान शिल्लक असतं, त्यावेळेस फल म्हणजे चिदाभास ब्रह्माकार होऊन जातो. एरवी बाहेर पदार्थांचं आपण जेव्हा ज्ञान होतं तेव्हा तो त्या पदार्थांच्या आकाराचा होतो, आणखीन त्यामुळे त्याला पदार्थाचं ज्ञान होतं. इथे तो ब्रह्मातच विलीन होऊन जातो, कारण तिथनं आलेला आहे तो. खिडकीला कुठेतरी जुनी झालेली आहेत दारं, तर भोक आहे कुठेतरी भिंतीला, आपलं खिडकीच्या लाकडाला, त्याच्यातून कवडसा आत आला,
ते भोग मी बुजवल्यानंतर त्या कवडशाचं काय झालं? तो आलाच नव्हता मुळात. सूर्यप्रकाश जो आहे तर तो त्या भोकाच्या निमित्ताने आत आला होता. पण तो प्रकाश सूर्यरूप होता तेव्हाही, आणि नंतरही तो सूर्यरूपच राहिलेला आहे. त्याच्या पलीकडे तो कधीच कुठेच नाही. तसंच चिदाभासाचं होतं. मुळात तो ब्रह्माचाच प्रकाश आहे. आणखीन ज्या वेळे त्याचं प्रतिबिंब घेणारी, प्रतिबिंब म्हणा, प्रकाश म्हणा, ती जी बुद्धी किंवा ते जे अंतःकरण आहे ते विलीन होतं, त्यावेळेस चिदाभास पण आपोआपच नाहीसा होतो. त्याला प्रकाशित करायला, त्याला राहायला त्याचं स्थानच संपून जातं आणि तो आत्मरूप असतो आणि आत्मरूपच होतो. ही समाधी आहे. म्हणजे समाधीमध्ये सुद्धा आपला जीव जो आहे तो पूर्णपणे त्या ब्रह्मरूपच झालेला असतो. म्हणून समाधीतनं ज्यावेळी व्युत्थान होतं तर त्यावेळी आपल्याला जी आठवण होते ती हीच होते की मी अत्यंत आनंदात होतोय. अत्यंत आनंदात होते ही सुद्धा नाही, आनंदाचीच केवळ जाणीव असते तिथे. तिथे काय झालं ह्याचा पत्ता लागत नाही, पण आनंदाचं भान असतं. कारण ब्रह्म आनंद रूप आहे. त्यामुळे जसं गाढ झोपेतनं तेव्हा आपल्याला कळतं मला गाढ झोप लागली, मला काही कळलं नाही. अज्ञानाचंही तिथे ज्ञान होत असतं. आणि इथे ज्ञानाचं ज्ञान होत नाही, कारण आपण ज्ञानरूप झालेलो असतो, आपण आनंदरूप झालेलो असतो. त्यामुळे बाहेर आल्यानंतर केवळ आनंदाचं भान राहिलेलं असतं. हा आनंदाचा संस्कार घेणारं सूक्ष्म काहीतरी आत जागं असतं, ज्याला अज्ञात सूक्ष्म बुद्धिवृत्ती असं नाव दिलेलं आहे शास्त्रकारांनी. तीच गाढ झोपेत पण संस्कार घेते, आणखीन तीच समाधीच्या काळात पण संस्कार घेते. आणि तो आनंदाचा संस्कार आपल्याला त्याच्यातून बाहेर आल्यानंतर कळतो. फक्त आनंदाचं भान असतं त्यावेळेस. आणि त्याच्यानंतर तिसरं जे म्हटलंय ते मूर्छा म्हटलंय. बेशुद्धी जी असते, ॲनेस्थेशिया असतो म्हणा, बेशुद्धी असते, त्यावेळेस काय होतं, स्वतःचं देहाचं भान सुटतं की नाही, देहाचं भान पूर्ण जातं. त्यावेळे पुन्हा आपलं जो अंतःकरण असतं ते त्याच्या मूळ स्वरूपात गाढ झोपेत जशी प्रोसेस होते तसंच लीन होऊन राहिलेलं असतं. फक्त त्या मूर्छेतनं बाहेर आल्यानंतर त्या रोगाच्या स्मरणाने वगैरे आपलं आनंद झाकला जातो, तेवढंच फक्त प्रॉब्लेम आहे. किंवा ॲनेस्थेशियातनं बाहेर आल्यानंतर ज्या कारणासाठी आपल्याला ॲनेस्थेशिया दिला होता ती दुःख सगळी जाणवायला लागतात. म्हणून त्याच्यातनं बाहेर आल्यानंतर आपल्याला त्या आनंदाचं भान होत नाही मूर्छेतनं आल्यानंतर. पण गाढ झोप म्हणा किंवा समाधी म्हणा, याच्यातून बाहेर आल्यानंतर त्या सुखरूप ब्रह्माचं त्याचा आनंद तो आपल्याला जाणवतो, तो आपल्याला कळतो. म्हणजे ह्याचाच अर्थ काय आहे, आत्मा आनंद रूप आहे हे आपल्याला अनुभवाने कळत आहे. तो पूर्ण आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला शांतिमंत्र माहिती आहे, ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. म्हणजे ते पूर्ण आहे, हे पूर्ण आहे. ते म्हणजे ब्रह्म पूर्ण आहे, हे म्हणजे जग पूर्ण आहे. त्या पूर्णातनं हे जग निर्माण झालं तरीही ते पूर्णच राहतं, आणखीन हे जग नाहीसं झालं तरीही ते पूर्णच राहतं. कारण जग हा केवळ भास आहे म्हणून ते पूर्णच राहतं, आणि ब्रह्म पूर्ण आहे म्हणून ते आनंदरूप आहे. आपण सगळे अपूर्ण आहोत. आपण अपूर्ण असल्यामुळे आपण 100 गोष्टींच्या मागे धावतो आणि दुःखी होतो. आपण अपूर्ण असल्यामुळे आपल्याला दुःखाचा अनुभव आहे. आता बरं वाटलं, मला हे मिळालं, म्हणजे आपल्याला पूर्णतेकडचा आपला प्रवास चाललेला असतो. मला मिळालं म्हणजे मी अपूर्ण होतं, आणि ते मला मिळाल्यामुळे मला वाटलं की मी पूर्ण झाले. पण ताबडतोब दुसरी अपूर्णता जागी होते. कायम समाधानात आपण जगात राहतच नाही. फक्त ब्रह्मज्ञानी जो असतो तोच कायम समाधानात असतो, तोच कायम सुखी असतो, तोच कायम आनंदी असतो. त्याला दुःख कधीही नसतं. हा फक्त त्याच्या बाबतीत आहे.
म्हणून आत्मा पूर्ण आहे आणि आनंदरूप आहे. आता हे छांदोग्यात नारद मुनींना सनत कुमारांनी सांगितलं. म्हणजे ती कथा अशी आहे की नारद मुनी एकदा जात होते, शोक झाला होता त्यांना, दुःखी होते ते, आणि त्यांना समोरून हे चौघं भाऊ येताना दिसले त्यांचे. आपल्याला माहिती असेल की सनक, सनातन, सनंदन आणि सनत कुमार हे चौघजण ब्रह्मदेवाचे पहिले मानसपुत्र, आणि ते कायम 8 वर्षाच्या बालका इतकेच दिसतात असं पुराणं वगैरे सांगतात. तर ते त्यांना येताना दिसते. ते एवढे आनंदात होते, सगळे आपल्याच आनंदात मग्न असे येत होते. नारद मुनीने त्यांना नमस्कार केला, थांबवलं. नारद पण ब्रह्मदेवाचे मानसपुत्रच. आणखीन त्यांना विचारलं की तुम्ही एवढे आनंदात कसे? मी दुःख संपन्न, दुःख संतप्त आहे, आणि मग मला उपदेश करा म्हणून म्हणाले. सनत कुमारांनी त्यांना विचारलं की तुला काय काय येत आहे, मला जरा सांग. नारदांना काय काय येत होतं? 14 विद्या 64 कला म्हणून जे म्हणतात, त्याच्यात सगळ्यात नारद मुनी पारंगत होते. 14 विद्या म्हणजे 4 वेद, 4 उपवेद, आणखीन 6 वेदांग, सगळे, आणखीन 64 कला, सगळ्यामध्ये ते पारंगत होते. तरी देखील ते दुःखाने संतप्त होते, ते दुःखी होते. त्याच्यावरती त्यांना जो उपदेश केला तो होता यो वै भूमा तत्सुखम अल्पे सुखम नास्ति. म्हणजे जे भूमा म्हणजे व्यापक, जे मोठं असं जे आहे तेच सुखरूप आहे. अल्प जे आहे, थोडं जे आहे, मर्यादित जे आहे, त्याच्यात सुख नाही आहे. म्हणजे पूर्ण जे आहे त्याच्यात सुख आहे, जे अपूर्ण आहे त्याच्यात सुख नाही. तू जगातल्या गोष्टींचं ज्ञान करून घेतलंस, पण जग अपूर्ण आहे मुळात. किती गोष्टींचं ज्ञान करून घेशील? जग अपूर्ण असल्यामुळे तू अपूर्ण राहिलेला आहेस. पूर्ण ब्रह्माचं जेव्हा ज्ञान होतं त्यावेळे पूर्णत्व येतं आणि पूर्णानंद त्यावेळे उपभोगता येतो. हे नारदांचा शोकाचं कारण होतं. इथे 5 वेद म्हटलात. महाभारताला वेदच म्हणतात, 5वा वेद. म्हणजे नारद मुनींना हे सगळंच ज्ञात होतं. म्हणून माणूस कितीही कला, शास्त्र सगळ्याचा ज्ञाता असला तरी त्याचं ज्ञान, त्याचा आनंद हा तेवढ्या पुरताच असतो. आपण म्हणू की गाण्यात फार आनंद असतो, अगदी सत्य आहे. सगळ्या कलांमध्ये आनंद असतो, पण किती वेळ? त्याचा कायम आनंद टिकत नाही. सगळा प्रश्न जो असतो तो कायम न टिकणारा आनंद आहे. जगातल्या कुठच्याही गोष्टीतनं मिळणारा आनंद हा कायम नाही टिकत. फक्त ब्रह्मानंद कायम टिकणार आहे. आता 4 वेदांचं ज्ञान असून पण शोक का झाला? तर त्याला उत्तर छान दिलंय की वेदांचं अध्ययन करण्यापूर्वी त्याला अधिदैविक, आध्यात्मिक, अधिभौतिक वगैरे 3च ताप होते. पण हा अभ्यास केल्यामुळे त्याला आणखीन प्रॉब्लेम असा झाला की सारखा अभ्यास करायला लागला. वेद पाठ करणं म्हणजे सोपं नाही आहे. वेद पाठ करण्याचे कष्ट घ्यायला लागले, ते अध्ययनाचे कष्ट झाले. पुन्हा विस्मरण झालं तर राग येतो. जे वेद पाठ करतात, जर का विस्मरण झालं तर आवडत नाही. एवढं पाठ केलेलं आहे, आणखीन विसरलो कसा? पुन्हा जर का माझं उच्चार चुकले तरीही त्रास होतो. माझ्याहून चांगलं जर का कोणी म्हणणारं असलं तरी त्रास होतो. मिळून कितीही अभ्यास केला, काहीही केलं तरी ते दुःख आपलं जात नाही. कुठल्याही गोष्टींनी अगदी प्रत्यक्ष ब्रह्माचा जोपर्यंत अनुभव नाही तोपर्यंत सुखरूपता नाही. आपण शास्त्र वाचतोय, हे वेदांत शास्त्र आहे. वेदांत शास्त्र पाठ केलं, पंचदशी पाठ केली, सगळं तरी देखील उपनिषद पाठ करा,
अर्थासह करा, पण जोपर्यंत आपण स्वतःला लावून घेत नाही तोपर्यंत आपलं दुःख जाणार नाही. जोपर्यंत आपण स्वतः त्याप्रमाणे वागत नाही, स्वतःला ॲप्लिकेशन ज्याला म्हणतात आता, जोपर्यंत आचरणात येत नाही, जोपर्यंत आचरणात म्हणजे नुसतं देह आचरण करतोय असं नाही, तर मनाने जोपर्यंत आपण ते स्वीकारत नाही तोपर्यंत आपल्याला कधीही ज्ञान होणार नाही आहे. म्हणजे तो अनुभव येणार नाही आहे. शब्दज्ञान होईल, माझ्यासारखी मीच अशा पद्धतीने शब्दज्ञान होईल, पण अनुभव येणार नाही जोपर्यंत आपण प्रत्यक्ष त्याचा लावून घेत नाही स्वतःला तोपर्यंत. म्हणून द्वैतात सुख नाही आहे. सुख जे आहे ते अद्वैतात आहे, अद्वैताच्या अनुभवात आहे. आणि तो अनुभव दृढ झाल्यानंतर ते जे सुख आहे, तो जो आनंद आहे, तो अखंड आहे, विदाऊट ब्रेक, नो ॲड्स वगैरे वगैरे. तिथे कुठलंही मध्ये कशानेही अंतराय येत नाही त्याच्यात. ते अखंड आहे, आनंद रूपताच तिथे आहे. मग आता शंका विचारायला लागलं जेव्हा अशा पद्धतीने सांगितलं की द्वैतात सुख नाही, मग आपण द्वैतातच जगतो आणि द्वैतातनंच आपल्याला आनंद मिळत असतो, त्या निमित्ताने कुठच्या कुठच्या. त्यामुळे शंका विचारलेली आहे. पण विचार जर का आपण केला तर आये दुःखम व्यये दुःखम वगैरे आहे ना, की पैसा कमावताना दुःख आहे, पैसा खर्च करताना दुःख आहे. दुःख कधी नाही आहे कुठचीही गोष्ट. आज आता एकादशी आहे, बऱ्याच ठिकाणी दुप्पट खाशी पण होते. आज आमच्याकडे पण झाली, सगळे पदार्थ केले, पण त्यांनी ॲसिडिटी वाढणार आहे, त्यांनी त्रास होणार आहे. म्हणजे खायला बरं वाटलं पण नंतर त्रास होतो. प्रत्येक बाबतीत हे आहे. युरोपमध्ये गेले, इतकं चालायला लागलं, इतकं चालायला लागलं की रात्री थकून जाऊन बसायचो. म्हणजे युरोपमध्ये छान बघायला मिळालं वगैरे. हिमालयात गेलो, तिथेही तेच, थंडीचा त्रास. हे सगळे जे आहेत ते सुखाबरोबर दुःख कायम येतं, त्याच्याशिवाय होतच नाही. कुठचंही असून दे त्याला काव्यमय भाषेत म्हणजे दुःखाची झालर असते आणि दुःखाला सुखाची झालर असते. त्या झालरी आपल्याला अजिबात नको आहेत. आपल्याला निखळ सुख हवं आहे, निखळ आनंद हवा आहे, जो अवीट आहे तो पाहिजे. म्हणून मग आता शंकाची घेतली आहे की तुम्ही द्वैतात सुख नाही म्हणता, मग ते अद्वैतात तरी आहे का, हा प्रश्न त्यांना आहे. त्याच्यावरती कारण उत्तर हे केलं आहे की अद्वैतात सुख असणं शक्य नाही आहे, कारण तिथे त्रिपुटी नसते. जेव्हा सुख आहे म्हणतात तर त्यावेळेस ज्याला सुख होतं तो तिथे पाहिजे ना, तो हजर असला तर त्याला सुख होणार आहे. म्हणजे त्रिपुटीशिवाय सुख कसं काय होईल. म्हणून अद्वैतात सुख कसं काय आहे असा प्रश्न आहे. तर त्याला उत्तर दिलं आहे की अद्वैताने सुख नाही मिळणार हे बरोबर आहे, पण अद्वैतच सुखरूप आहे. त्यांनी सुख मिळणार नाही आहे, पण तेच सुखरूप आहे. फरक आहे. आपल्याला कुठच्या तरी गोष्टीने सुख मिळतं, तात्पुरतं मिळतं, सुखरूपता मिळत नाही. आणि अद्वैत हेच सुखरूप आहे हे सांगितलं. परत शंका घेतली की हे कशावरून अद्वैत सुखरूप आहे. त्याला उत्तर दिलं आहे की हे आपलं आपल्याला अनुभवायला येतं, त्याला दुसरं आणखीन सिद्धी करण्याची गरजच काय आहे. ज्या वेळेस त्रिपुटी जाते, ज्या वेळेस मी सोहम म्हणून त्या ब्रह्मतत्वात लीन होते, तर त्यावेळे तिथे सुख आहे हे वेगळं सांगायचीच गरज नाही. हा अनुभवाची गोष्ट आहे. संत सगळे सांगतात की कुठच्याही विषयातनं आपल्याला सुख मिळत नाही. विषयजनित सुखे सौख्य होणार नाही, शिणावे परी नातुडे हित काही. विचारे बरे अंतरा बोधवी जे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. राघव म्हणजे ब्रह्म. मना तू त्याच्याच
चिंतनात राहा म्हणजे तद्रूप होशील म्हणून समर्थही सांगतात की अद्वैतात जे सुख आहे तर ते आपण जेव्हा त्रिपुटीच्या पलीकडे जाऊ, ज्यावेळे आपलं मन बुद्धी चित्त अहंकार त्याच्यात लीन होतील, ज्यावेळी सोहमनी किंवा नामाच्या आपण स्वतःला विसरू, त्यावेळे सुखरूपताच येणार आहे. तिथे वेगळं नाही आहे, तो सुखरूप आहे. बाकी गोष्टी आपल्याला सुख देतात, झोप सुद्धा आपल्याला सुख देते. त्याचं कारण जरी अद्वैतच असलं तरी देखील त्याच्यापासून आपल्याला सुख मिळतं. आणखीन सुख आहेच आहे म्हटल्यानंतर ते आहे की नाही हे विचार कशाला करायचा. अद्वैत आहे म्हणून तुम्ही अद्वैतात सुख नाही का असं विचारलं ना, म्हणजे अद्वैत असल्याशिवाय काही तुम्ही असा प्रश्न विचारू शकत नाही असं तिथे सिद्धांत पक्षाने उत्तर दिलंय. की तुम्ही म्हणताय की अद्वैतात सुख नाही म्हणून, म्हणजे अद्वैत आहे हे तर मान्य करताय ना तुम्ही. तर त्याच्यावरती शंकाकार असं म्हणू शकतो की मी अद्वैत नाही मानत, मी फक्त तुमच्या बोलण्यातले दोष दाखवतोय. मला स्वतःला अद्वैत पटत नाहीये, मी तुमच्या मतातला दोष दाखवतोय. तर त्याच्यासाठी मग प्रश्न उत्तर देत आहेत की अद्वैत नसलं नाहीये तू म्हणतोयस, तर मग द्वैत निर्माण झालं त्याच्या आधी काय होतं. द्वैत निर्माण झालं हे मान्य आहे तुम्हालाही, हे वादाची पद्धत होती त्या काळातली. ते आता द्वैत निर्माण झालं हे तुम्हीही मानता. मग त्या द्वैताच्या आधी काय होतं. 3 पर्याय असू शकतात म्हणे. एक द्वैतच असू शकतं. आता द्वैताच्या आधी द्वैत होतं, मग ते द्वैत कधी निर्माण झालं. त्याच्या आधी पण द्वैतच होतं, मग ते द्वैत कधी निर्माण झालं. त्याच्या आधी पण द्वैतच होतं, म्हणजे हे अनावस्था होऊन जाते, नेव्हर एंडिंग साखळी होईल ही. त्याला उत्तरच नाहीये. तेव्हा द्वैताच्या आधी द्वैत होतं हे उत्तर असू शकत नाही. मग आणखीनच काहीतरी होतं का, तर आणखीन काही असं तत्वच माहीत नाहीये. मग उरतं फक्त अद्वैत. म्हणून द्वैताच्या आधी अद्वैत असणंच फक्त शक्य आहे. तेच श्रुती सांगतेय आणि तेच ज्याला त्यांचा अनुभव आलेला आहे ते सांगतायत. हा महत्त्वाचा मुद्दा आहे की त्याचा तसा अनुभव आलेले लोक कायम आपल्या इथे आहेत, कायम आहेत. ते नाहीत असं कधीही झालेलं नाहीये. गुरुपरंपरा कधीही खंडित झालेली नाहीये. हे चालूच आहे आणि प्रत्येकाला तोच अनुभव, अगदी उपनिषद काळाच्या आधीपासूनचे अनुभव जे आहेत ते तेच आणि तसेच होत असतात. ही शंका आणखीन उत्तरं आपल्याला अद्वैतच आहे, आणखीन अद्वैत आनंदरूप आहे ही खात्री व्हावी ह्या दृष्टीने आहे. म्हणून इथे पूर्वपक्ष आणखीन सिद्धांत पक्ष परत परत आहेत. पूर्वपक्ष म्हणतोय की युक्तीने सिद्ध झाला तरी असा अनुभव येतो का, त्याला दृष्टांत द्या आम्हाला काहीतरी. तर त्याच्यावरती सिद्धांती विचारतो की तुझ्या मते त्याला काही दृष्टांत आहे का. मग सिद्धांती दृष्टांत देतो तो सुषुप्तीचा देतो. सुषुप्तीचा देतो म्हणजे अद्वैताच्या ह्याच्यात आनंद असतो. जसं झोपेमध्ये सुद्धा द्वैत नसतं, आणखीन तिथे अद्वैतच असतं आणि तिथे आनंद असतो. मग पूर्वपक्ष म्हणतो की सुषुप्तीकालीन अद्वैतासाठी दृष्टांत. आता अद्वैताच्यासाठी दृष्टांत काय दिला, जसं झोपेत अद्वैत असतं तसं झोपेत द्वैत अजिबात नाही आहे. झोपेत केवळ अद्वैत आहे, तिथे दुसरं काही नाही. आपल्याला माहिती आहे की सगळं जग स्वतःच्या देहासह, आपण जिथे झोपलोय त्याच्यासह, प्रत्येक गोष्ट अगदी आपल्याला दुखणं झालेलं असलं त्याच्यासह, प्रत्येक गोष्टीसह तिथे विलयाला गेलेली असते. तिथे द्वैतच नाही आहे, तिथे केवळ अद्वैत आहे. आता त्या अद्वैताला आणखीन काय दृष्टांत देणार. अद्वैताच्यासाठी आपल्याला नेहमीच्या अनुभवातला सुषुप्तीचा दृष्टांत दिला, सुषुप्तीच्या अद्वैताच्यासाठी काय दृष्टांत देणं शक्य आहे. कारण गाढ झोपेच्या अनुभवाला मी आत्ता झोपलीये असं आपल्याला सांगता येत नाही.
इथे भूतकाळ आहे की हो मला छान झोप लागली होती किंवा आता मी झोपणार आहे, खूप मला झोप आली आहे. वर्तमान काळ नाही आहे तिथे. मी आत्ता झोपली आहे असंच आहे म्हणेल तर त्याला झोप लागलेली नाही आहे हे उघड आहे. मी गाढ झोपली आहे मला उठवू नका हं कोणी असं म्हटलं तर ह्याचा अर्थच आहे की झोपलेली नाही आहे. म्हणून हा अनुभव जो आहे झोपेचा तो स्वसंवेद्य स्वतःचा स्वतःलाच कळतो की हो खरोखरीच मला त्या काळात काहीही कळलं नव्हतं, काहीही दुसरं नव्हतं तिथे, मी सुद्धा शिल्लक नव्हते. हे अनुभवाने आपल्याला कळतं. आणि तसंच आत्मानुभवाच्या बाबतीत आहे की तो अनुभवच असतो, अनुभवाच्या शिवाय ते आपल्याला कळणार नाही आहे. तसा प्रत्यक्ष अनुभव आल्याशिवाय आपली खात्री होणार नाही की हो अद्वैतच आहे. तोपर्यंत आपल्याला श्रुतीवरती विश्वास ठेवून, शास्त्रावरती, श्रीगुरूंच्यावरती विश्वास ठेवून त्या पद्धतीने पुढे जायला लागतं. तसं गेलं की अनुभव आल्याशिवाय राहत नाही, हेही आहे. पुरेसा आपण प्रयत्न करत गेलं, त्या दिशेने आपण जात गेलं तर आपल्याला अनुभव निश्चित येतो असं सगळ्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. मग आता सिद्धांत पक्ष म्हणाला की ही आता तर्क ह्या पद्धतीने आपल्याला जाणता येतं की गाढ झोपेत अद्वैत असतं. आपलाच अनुभव आहे, ज्या अर्थी मला असा अनुभव आहे त्या अर्थी सगळ्यांनाच आहे आणि म्हणजे गाढ झोपेत अद्वैत आहे अशा ह्यांनी. तर इथे पूर्वपक्षी वाकड्यात शिरतोय की दुसऱ्याला गाढ झोप लागलेली अशा पद्धतीने त्यांनी त्याचं घेतलंय की मी झोपलोय हे जो जाणत नाही तो दुसऱ्याची झोप कशी जाणेल. आता इथे स्वतःच्या झोपेचा अनुभव आपल्याला आहे, दुसऱ्याच्या झोपेचा आपल्याला कसा काय अनुभव येईल. केवळ गाढ झोपेचा दृष्टांत दिला होता, दुसऱ्याची गाढ झोप असं नव्हतं म्हटलं. ज्याला त्याला त्या गाढ झोपेचा अनुभव आहे आणि ज्याला त्याला त्या गाढ झोपेतल्या अद्वैताचा आणि सुखाचा सगळ्याचा अनुभव आहे आणि म्हणून हा दृष्टांत योग्य आहे. केवळ तो हालचाल न करता डोळे मिटून पडलाय म्हणजे त्याला गाढ झोप लागली आहे असा तर्क जर का केला तर चालेल का. नाही चालणार. तो ज्याचा त्यालाच अनुभव असतो. गाढ झोपेचा अनुभव हा स्वसंवेद्य असं मग त्याला त्यामुळे म्हटलेलं आहे की गाढ झोपेत इंद्रिय नाही आहेत, मन नाही आहेत आणि अशा ह्याच्यात त्याला आणखीन दृष्टांत शक्य नाही आहे. गाढ झोप प्रत्येकाच्या अनुभवात असल्यामुळे तो दृष्टांत योग्य आहे. दृष्टांत जो असतो तर तो दोघांनाही पटायला लागतो आणि गाढ झोपेचा प्रत्येकाच्या अनुभवात असल्यामुळे हा दृष्टांत स्वीकारायलाच लागतो की गाढ झोप स्वप्रकाश रूप आहे. स्वप्रकाश म्हणजे काय आहे की ज्ञानाचं कुठलंही साधन नसताना ज्ञान होणं हे स्वप्रकाशाचं स्वरूप आहे. ज्ञानाची काय साधनं आहेत. 5 ज्ञानेंद्रिय, आणखीन 9 प्रमाणं ही ज्ञानाची साधनं आहेत. 9 प्रमाणं म्हणजे कुठची. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान वगैरे ही जी प्रमाणं आहेत ती ज्ञानाची साधनं आहेत. त्याच्यामुळे आपल्याला ज्ञान होत असतं. 5 ज्ञानेंद्रिय आणखीन 9 प्रमाण ह्यांनी जे ज्ञान होतं तर ते ज्ञान जागृतीत होतं. पण ही कुठलीही साधनं झोपेत उपलब्ध नाही आहेत. झोपेत 5 ज्ञानेंद्रिय पण नाही आहेत, आणखीन 9 प्रमाणं तर विचारसुद्धा करायला नको. मन बुद्धी सगळे तिथे झोपी गेलेले असतात. झोपी गेलेले म्हणजे लीन झालेले असतात आणि ते परत जेव्हा येतात भानावरती तेव्हा जागृती असते किंवा स्वप्न असतं. जेव्हा मन थोडंसं जागं होतं तेव्हा मन किंचित जागं होतं तेव्हा स्वप्न पडायला लागतात आपल्याला, बाकी इंद्रिय जरी जागी झाली नाहीत तरी. म्हणून गाढ झोप ही स्वप्रकाश रूप आहे असं वाद्याला देखील मान्य करायलाच हवं, कारण तो अनुभव आहे. साधन नसताना तिथे उठल्यानंतर
ज्ञान झालेलं आहे त्या काळात म्हणजे ज्ञान होतं. जर का मला आठवत आहे की मला काही कळत नव्हतं तेव्हा, तर याचा अर्थ मला त्या अज्ञानाचं त्या काळात देखील ज्ञान होतं. जरी ते मला त्रिपुटीतनं कळत नसलं तरी देखील ज्या अर्थी मला आठवत आहे त्या अर्थी मला त्याचं ज्ञान होतं. म्हणजे साधन नसताना पण ज्ञान होणं म्हणजे स्वप्रकाश, स्वयंप्रकाश हे जे आहेत शब्द ते त्याच्यासाठी वापरले जातात. म्हणून आता सुषुप्तीमध्ये कळत नाही पण द्वैताचा अभाव नक्की कळतो जाग आल्यानंतर. आणि त्या काळातल्या आनंदाचा देखील आपल्याला जाग आल्यानंतर नक्की कळू शकतो. त्या अर्थी अद्वैतात सुख आहे असं सिद्धांत पक्षांनी सिद्ध केलं. गाढ झोपेत वास्तविक ब्रह्मानुभव आहे म्हणून तर सुखरूपता आहे. तिथे माऊलींची एक ओवी लिहिली आहे की सासची पुढती वीरा जरी न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणून येता. कारण गाढ झोपेत जो सत्संपन्नता येते म्हणजे ब्रह्माशी एकरूपता येते. ती एकरूपता म्हणजे गाढ झोप सुद्धा ब्रह्मरूप आहे असं आपण म्हटलं असतं, ब्रह्मभाव आहे असं आपण म्हटलं असतं. पण माणूस जागा होतो, स्वप्न पाहतो, म्हणजे दोन्हीमध्ये अज्ञानाचे हे आविष्कार दिसतात. त्याचं अज्ञान गेलेलं नाहीये, सत्यत्वाने त्याला जग दिसतंय. आणि असं दिसत असल्यामुळे त्याला ब्रह्मभाव पूर्णपणे तो ब्रह्मरूप झाला असं आपण म्हणू शकत नाही. जेव्हा प्रयत्नाने गुरुकृपेने होतं हे त्यावेळी आपण त्याला म्हणू शकतो समाधी. आणखी नंतर त्याचं दृढीकरण. केवळ समाधीचा अनुभव एकदा येऊन उपयोग नाही, हे परत परत सांगायला लागतं. नाहीतर एकदा गुरुकृपेने समाधीचा अनुभव आला की माझं झालं काम असं आपल्याला वाटू शकतं. पण असं काही काम होत नाही. त्याचं दृढीकरण व्हायला लागतं, जगाचा बाध व्हायला लागतो. आणि जगाचा बाध हे खरं ज्ञानाचं स्वरूप आहे. तिथे प्रसन्नता अखंड टिकायला लागते. ज्यावेळेस देहाचा आणि जगाचा बाध होतो तेव्हा आपोआपच तापांची शांती होते. देहतादात्म्य नष्ट झालं, मी देह नाही म्हणून कळलं की देहाला कुठे दुखलं खुपलं त्याचं काही वाटत नाही. याचा अर्थ ते दुखत नाही असा नाही आहे, पण त्याचं दुःख होत नाही. फरक लक्षात घ्या की दुःखत असलं तरी दुःख होत नाही. दुःख शरीराला मर्यादित आहे. आणखीन आपलं जे दुखणं आहे ते, आणि दुःख जे आहे ते मनाला होतं. हे माझ्याच वाटणीला का आलं, मला सहन होत नाही, मला खूप त्रास होतोय, हे जे सगळं आहे हे मन कुरकुर करतं. होत आहे दुखणं शरीराला, देहतादात्म्य जेव्हा जातं तर तेव्हा हे दुःखही जातं. जगत सत्यत्व जेव्हा जातं तेव्हा अधिभौतिक ताप पण जातात. आणि म्हणून हा जो असतो ज्याचं हे जीवनमुक्ती झालेली आहे, ज्याचं हे देहतादात्म्य जगत सत्यत्व कर्तृत्व भोक्तृत्व वगैरे गेलेले आहेत, तर त्याच्यासाठी त्याची प्रसन्नता टिकते, आनंद टिकतो, त्याला हे कारण आहे. आणि त्यासाठी हे बाधच व्हायला लागतो, ह्या गोष्टी जायला लागतात. केवळ समाधीमध्ये अनुभव येऊन ते टिकत नाही, पूर्ण टिकणार नाहीये. तात्पुरता आनंद होईल पण तो आनंद अखंड राहणार नाहीये. आता झोपेमध्ये आपण पाहिलं की सुषुप्तीमध्ये या पद्धतीने सुख होतं. मग दुःख नसतं म्हणून सुख होतं झोपेत, हे खरं आहे. पण त्याचबरोबर आत्मसुख अखंड असतं, हेही सत्य आहे. झोपेमध्ये अनुकूल प्रतिकूल वगैरे काहीच नसतं, कारण पदार्थच नसतात. तर त्यामुळे ती येणारी जाणारी दोन्ही सुख दुःख तिथे नाही आहेत. पण ज्यावेळी ही स्थिती आपल्याला जागेपणी मिळते तर त्यावेळी आपल्याला सुखरूपता येते. सुषुप्तीत दुःख नसतं म्हणून सुख असतं, हे बरोबर आहे. एका पद्धतीने दुःख नसतं आपल्याला माहिती आहे, श्रुतीही सांगतात तसं की तेव्हा आजारी आजारी राहत नाही, राजा राजा राहत नाही, स्त्री स्त्री राहत नाही, पुरुष पुरुष राहत नाहीत, सगळे एकत्र सत्संपन्न होतात.
त्याला दृष्टांत मोठा छान दिलेला आहे. आपण तांदुळाची पिठी करतो. किती एक किलोभर अर्धा किलो तांदूळ दळून आणले. आणखीन त्याचं पीठ आलं. आता पीठ झाल्यानंतर हा कण या तांदुळाच्या दाण्याचा, हा कण त्या दाण्याचा, असं वेगळं सांगता येतं का? अजिबात नाही सांगता येत. ते एकरूप झालेलं असतं. तसंच झोपेमध्ये पुरुष पुरुष राहत नाही, स्त्री स्त्री राहत नाही, कारण ते सगळे त्या सतमध्ये एकरूप झालेले असतात. पण जागृतीच्या वेळेस पुन्हा आपापल्या जागी जातात. तांदूळ पुन्हा होत नाही. दृष्टांत नेहमी एकदेशी असतो. आणखीन त्या काळात तिथे दुःख सगळी त्यामुळे जातात. आजाराला आजाराचं विस्मरण झालेलं असतं. डोकं दुखणं त्या ह्याच्यात थांबलेलं असतं, कारण त्याचं जाणीवच नसते. पाय ठणकतायत अगदी. ऑपरेशन समजा झालंय. आज मला ऑपरेशनच आठवत आहे. पण ते अशा ह्याच्यात जेव्हा झोप लागते तेव्हा ही सगळी दुःख विसरायला होतात. आणि मग सुखच असतं तिथे. आता पूर्व पक्षाची शंका आहे की दुःख नाही म्हणजे सुख असेलच असं नाही. त्यांनी दृष्टांत जो दिलाय त्याच्यासाठी तो मातीच्या ढेकळाचा आणि दगडाचा दिलाय, की त्यांना सुख दुःख दोन्ही दिसत नाहीत. मग झोपेत केवळ दुःख नाही म्हणजे सुख आहे असं सिद्ध होतं का? हा दृष्टांतच मुळात चुकीचा आहे. जे अचेतन गोष्टी आहेत त्यांचा दृष्टांत चेतनाला कसा काय देता येईल? माणसाच्या सुखदुःखाचं आपल्याला समोरच्याचं सुद्धा आपल्याला कळू शकतं, की एखादा दुःखी दिसतोय, एखादा मजेत दिसतोय. मातीच्या ढेकळाचं असं काही ज्ञान होणार आहे का? त्याला दुःख तरी प्रतिकूल आहे का अनुकूल आहे? तिथे काहीच नाही आहे. दृष्टांताचे पदार्थ अचेतन जे आहेत तर त्यांच्या बाबतीत सुखदुःखाच्या ह्याच्यात बोलता येणार नाही आहे. त्यांना दुःख नसतं म्हणून सुख असतं का असा प्रश्न नाही करता येणार. चेतनाच्या संबंधी हे विचारा की चेतनाला जेव्हा दुःख नसतं तर त्यावेळेस काहीतरी सुखाचा अनुभव असतोच ना. दुःख जे येतं ते आगंतुक आहे. सुख माझं स्वरूप आहे, ते कायम आहे. आणि आपल्याला आपलं सुखदुःख जाणवत असतं. आपलं अनुभवाने आपल्याला ते कळत असतं. आणि दुसऱ्यांच्या सुखदुःखाचा आपल्याला अंदाज बांधता येतो. पण स्वतःच्या सुखदुःखाच्या बद्दल आपल्याला ती कळतातच. याच्यावरनं झोपेतल्या दुःखाचा अभाव पण आपल्याला अनुभवानेच कळतो. आणखीन त्याच्यामुळे ते तिथे सुख आहे हे पण आपल्याला स्वीकारायला लागतं. झोपेतलं सुख आपल्याला निश्चितपणे स्वीकारायला लागतं. जर का झोपेत सुख आपल्याला वाटलं नसतं तर गादी न टोचणारी हवी, खाबडखुबड अशी नको, उशी योग्य उंचीची हवी, पांघरूण बरोबर पाहिजे, फार उकडलं तर गोधडी चालत नाही, पातळ मग लागतं काहीतरी पातळ. म्हणजे अशा यांनी आपण सगळे व्यवस्थित हे करतो. डास असले मच्छरदाणी लावू किंवा डासाच्या अगरबत्त्या वगैरे एक एक येतात त्या लावू, काहीतरी लावू की नाही. कशासाठी खटाटोप करायचा हा? गाढ झोप लागावी म्हणून. गाढ झोप लागावी ही जर का त्यात सुख नसतं त्याच्यात तर आपण एवढी खटाटोप केलाच नसता कुठलाही झोपेच्यासाठी. ही साधनं जमवण्याचं जे आहे तर ते आपण केलं नसतं. ओरडाओरडा करतो आपण. कोणी बोलायला लागलं मोठ्यांदा तर अरे मी झोपतोय, मला डिस्टर्ब होतोय, बोलू नका एवढ्यांदा. कोणाला दिव्याचा त्रास होतो. म्हणजे झोपेच्यासाठी आपण योग्य सगळं अगदी गोळा करतो. आणि गोळा करतो हे झोप सुखासाठी असते म्हणून. त्याच्यातून आपल्याला सुख मिळतं म्हणून आपण ही गोळा करतो. त्याच्यावर शंका घेतली आहे की म्हणजे झोप ही साधनाने मिळते कुठच्या तरी. मग जे साधनाने मिळतं ते आत्मसुख नाही आहे. हा वेदांताचाच निर्णय आहे की जे आपल्याला साधनांच्यामुळे मिळतं तर ते विषय सुख आहे, ते आत्मसुख नाही आहे.
तर त्याच्यावरती मग सांगितलंय की निद्रेमध्ये जे आहे तर ते कोणत्या साधनाने मिळतं? ते आत्मसुख आहे. हा, आता त्याची जी साधन आहेत ती झोप लागण्यासाठी आहे आणि झोप आत्मसुखासाठी आहे. गादी उशी ही जी साधन आहेत ही झोप चांगली लागावी म्हणून आहेत आणि प्रत्यक्ष झोप जी आहे तर ती आत्मसुखासाठी आहे. प्रत्यक्ष निद्राकाली आत्मसुखाचा अनुभव नाही, पण तो अनुभव असतो हे नक्की आहे. गादीवरती जे मिळतं ते स्पर्शाचं सुख मिळतं. शरीर आडवं पडलाय, विश्रांती घेतेय, ते त्याचं सुख मिळतं. पण झोपेचं सुख जे आहे तर ते त्रिपुटी गेल्याशिवाय मिळत नाही. हे सगळं त्रिपुटीतलं सुख आहे आणि हे सगळं जे सुख ते विषयातनं म्हणजे त्रिपुटीतनं मिळणार आहे. शब्द स्पर्श रूप रसगंध त्यातनं मिळणार आहे. आत्मसुख जे आहे तर ते प्रत्यक्ष आहे. इथे आता थांबूया आपण, वेळ झालेली आपली. 43 झालेले आहेत श्लोक आत्तापर्यंत. काही प्रश्न असले तर याच्यात काही फारसे प्रश्न याचं कारण नाहीच आहे मला वाटतं. ठीक आहे, मग पुढलं उद्याला. हरि प्रार्थना घेऊ श्लोक शेवटचा. कोणीतरी हो घे. बोलतोय का? प्रश्न आहे कोणाला? नाही दिसत आहे. हा. आज उपास आहे म्हणून प्रश्न सुचत नाही. दुप्पट खाशी नाही का केली राजेश? नाही, आज काही नाही खाल्लं. चांगली गोष्ट आहे, कारण उपवास पाहिजे तिथे. कळलं. द्यायला कळलं. थँक्स. श्लोक घेते मी. हा घे. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊन लया, संमोह जो वाढला, अज्ञानांध जनांच मुक्त करुनी, शांती पदी वैसवी, विनती हीच असे न मागत दुजे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्री राम. जय श्री राम. जय श्री राम. जय श्रीराम.